हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। 2 मिनिटात तयार होणारा पौष्टिक सॅलड जो तुम्ही रोज घरी बनवू शकता। तर असाच एक सॅलड आज आपण तयार करणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया। मी ते 1 काकडी, 2 कांदे, 1 बीट, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, मीठ, मिरचीचे बारीक तुकडे आणि चाट मसाला घेतला आहे। आपण आता कृतीला सुरुवात करूया। आपण आता हे काकडीचे बारीक तुकडे करून घेणार आहोत। तुम्ही एक चाकूने सुद्धा करून घेऊ शकता। आता माझ्याकडे हे व्हेजिटेबल चॉपर आहे, त्यामध्ये मी हे तुकडे बारीक करून घेणार आहे। त्यासाठी मी काकडीचे तुकडे यात टाकत आहे। कांद्याचे सुद्धा तुकडे करून यात टाकत आहे। आता बीटचे तुकडे, आता आपण टोमॅटो घेऊया। आणि कोथिंबीर, आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ। आता आपण बघूया बारीक झाले आहे का। हे थोडं जाडसर आहे, तर तुम्ही जाडसरही ठेवू शकता, नाहीतर बारीक अजून आपण बारीक करून घेऊया। आता हे व्यवस्थित बारीक झालं आहे। आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ। आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊ व्यवस्थित। हे व्यवस्थित बारीक झालं आहे। यात आपण आता बाकीचे साहित्य टाकून घेऊया। यात मी थोडं चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, मिरच्यांचे बारीक काप आणि थोडा लिंबू पिळून देते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे आपला सॅलड बनवून तयार झाला आहे। अशा प्रकारे आपला सॅलड तयार झालेला आहे। हा सॅलड तुम्ही जेवणासोबत किंवा नुसता पण खाऊ शकता।